गाय देखो ना गाय देखो ना. आजचा ब्लॉग हा सुरू होता ना महादेवाच्या मंदिरात. खूप दिवस झाले मला सकाळी उठून महादेवाच्या मंदिरात यायचं होतं आणि येणाऱ्या 1-2 दिवसात महाशिवरात्री पण आहे. 3-4 दिवसापासून ना मी रोज पाहते, माझ्या घरातून दिसते की त्या मंदिरात ना कार्यक्रम चालू आहे. म्हटलं रोज जाऊ, बट यार ना जाणंच नाही होतं. यासाठी ना आज मी अलार्म लावून मस्त सकाळी उठून आंघोळ वगैरे करून मंदिरात जाऊन आलेलो आहे. आता घरी आलेलो आहे, थोडं बसू वगैरे, काही नाश्ता वगैरे करू आणि पाहू आज काही काम निघतो का आमचं. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आमचा आज PCMCला जायचा प्लॅन होता. आता तो पाहू होतो की नाही. मी म्हटलं होतं ना होतो की नाही तसं पाहू प्लॅन. आणि ना मित्रांचा कॉल आला की तो प्लॅन आमचा कॅन्सल झालेला आहे. आता यार आम्ही फक्त प्लॅन करतो, ते होतील नाही होतील ते पुढे डिपेंड आहे. आणि आज निघालोय तर एक लक्षात आलं की नाही यार, पॅन्ट आणि ते शर्ट हे अल्टर मारायला टाकायचे होते एका टेलरकडे. तर आता तिथेच निघालेलो आहे. तिथे ओळखीचे आहे ते, तर ते मे बी थोडं स्वस्तात करून देतील. विषय ना यार, इथे कधी कधी खूप जास्तच पैसे लागतात काही काही गोष्टींचे. आणि निघता बरोबर आठवलं की खूप दिवस झाले गाडीत पेट्रोल पण नव्हतं टाकलं, म्हणून राणीला आणलं पेट्रोल पंपावर. म्हटलं राणी थोडंसं पेट्रोल टाकून घेऊ आणि निघूया परत फिरायला, कारण आपल्याला भूक लागते तशी गाडीला पण भूक लागते, यासाठी पेट्रोल टाकणं गरजेचं आहे. खूप काही असं होत आहे, म्हणजे क्रिएटिव्ह काही करतच नाहीये आम्ही. आम्हालाही असं वाटत आहे की काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे. तर पाहू आता. माझ्या हिशोबाने ना यार, नाशिकला जाताना माझा विचार चालू आहे. खूप दिवस झाले मी मोठा व्लॉग अपलोडच केला नाहीये, तर तो मोठा व्लॉग करायचा आहे ॲटलिस्ट 10-15 मिनिटाच्या आसपास. आता तो पाहू, आपला प्लॅन जर बनला तर ठीक. आणि काकाला पॅन्टी दिले, म्हटलं काका असे करायचे, त्यांना सांगून मी निघालोय आता जायला. काका म्हटले कमीत कमी 2 ते 3 तास लागतील. म्हटलं काका मी डायरेक्ट रात्रीच येईल घरी जाताना. आणि आलेलोय मित्रांच्या, म्हणजे आमच्या स्पॉटवर जिथं आम्ही बसलेलो राहतो. यांनी मला कॉल केला, बेटे हे अजून आले नाही. हे पहा, हा एक नमुना आत्ता आलेला आहे. मला म्हणे मी आलो म्हणून कॉल करत होता मला कंटिन्यू ये, आणि मॅडम तर मागच राहते, हिचं तर काही टेन्शन नाही. आणि हा मामा आत्ता आला, सगळ्यात लेट मामा आला. आणि कंटिन्यू मामाचे फोन चालू होते की जल्दी आ. आलोय तर मामा म्हटलं आता तू चहा पाज, तूच लेट आला ना. म्हटलं सगळ्यात जो लेट आला तो चहा पाजिलास. तर मामा लेट होता तर मामा चहा पाजत होता आणि आमची चर्चा चालू होती. आता आम्ही 4 आहे, बट आणखीन एक जण मिसिंग आहे. आणि तेवढ्यात तिला ना काय झालं काय माहित, मला मारत ठोकत चालत होती रस्त्यानी. हे बघा कशी मारत आहे. आता नाशिकचा प्लॅन जो आमचा चालू आहे ना, तो पाहू की होतो की नाही होत. बट यार तो झालाच पाहिजे मला असं वाटतं. आता गप्पा गोष्टी करता करता लागली होती भूक, तर म्हटलं चला, म्हटलं कॅफेत बसूया, काही खाऊन पिऊन घेऊया आणि मग पाहूया पुढं काय होते. तर यार मी तसं तर मॅगी खात नाही, बट आज यांनी मागवली, म्हटलं ट्राय करून पाहू. तर थोडी मॅगी खाऊन बघितली. आणि हे जर माझी बहीण बघितली ना तो खूप ओरडणार आहे मला, कारण ती घरात इतक्यादा बनवते मी खात नाही. खाऊन पिऊन निघालोय आमचे गप्पा गोष्टी सगळे संपवून घरी जाण्यासाठी. बट पहिले जाऊन टेलरकडनं कपडे वगैरे घेतले आणि मग निघालो घरी. चला मग भेटूया उद्या. बाय बाय.